कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्रीकांत, ही मुलगी कशी वाटते? चांगली आहे, पण मला हे पण चांगलं। आई काय झालं, तू मला फोन करून बोलवलं? थांबा थांबा, या इकडे या, बसा आदित्यराजे, बसा इकडे बसा। बस आई तुला मी अरे ह्यांनी खूप छान स्थळ आणली, अगदी किर्लोस्करांना शोभतील अशी, आणि मुली खरंच सुंदर आहेत। अरे तू एकदा बघ ना, तुला कोणी पसंत पडतीये का? आई मी तुला याआधी सांगितलंय ना, तू म्हणशील त्या मुलीसोबत मी लग्न करायला तयार आहे। हो, पण आता आम्हाला 3-4 मुली आवडल्या आहेत। आता अरे यार हे बघ, पण तुझी पसंती महत्वाची आहे। या आहेत ना, या मुली आम्हाला आवडल्या, तू बघ यातली तुला कोणी पसंत पडतीये का? बघ तर खरं, ही मुलगी ही मुलगी तर आम्हाला पण पसंत आहे, आणि मला पण। पण ह्या मुलीचे डिटेल्स नाही आहेत माझ्याकडे। काळजी करू नका, ही आमच्या ओळखीचीच आहे। आणि अहिल्या मॅडम, अनुष्काने आपल्याला घरी जेवायलाही बोलवलंय ना? मग कधी जायचं आदित्य सर? पण मी काय म्हणतो, आता तर लवकरच जावं लागेल। एवढे शांतपणे कशी काय काम करू शकतेस तू? हळूहळू काय? की घरात काय चाललंय हे तुला माहीतच नाहीये? सावित्री, एक मिनिट, काय झालंय तुम्हाला? म्हणजे एवढं कशा पायी चिडलात? अरे बाळा, अगं सकाळी आलेली ती मुलगी, अहिल्या मॅडमनी तिला पसंत केलंय आदित्य बाबांसाठी, आणि आदित्य बाबा अहिल्या मॅडमच्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही। कळतंय का तुला? मग सावित्री, त्या चांगल्या वाटल्या मला। काय बाय, देवी आईंनी त्यांची पसंती केली आहे म्हणल्यावर कोणीच काय बी नाही बोलू शकत, आणि बोलायचं बी नाही। तुझं काय होईल बाळा? माझं सावित्री आत्या, मी या घरची मोलकरी नाही, पण हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे। किर्लोस्कर घराची सेवा करणं, माझ्या देवी यांची सेवा करणं, हे माझं कर्तव्य आहे। आणि आदित्य सरांचं म्हणलात ना, तर त्यांची काळजी घेणं जबाबदारी आहे माझी। निदान त्यांच्या हक्काचा माणूस येऊपर्यंत। मग या मंगळसूत्राचं काय? कारण याच्यावर आणि आदित्य बाबांवर मालकी हक्क सांगणारी दुसरी व्यक्ती या घरात येणार आहे। तेव्हा काय करणार आहेस? काढून टाकणार आहेस हे मंगळसूत्र? अजिबात नाही। म्हणजे आत्या, ती मुलगी आदित्य सरांसाठी योग्य असेल तर मी मध्ये यायचं काही कामच नाही ना। मला कशा पायी अडचण असणार आहे? आत्या,
हे मंगळसूत्र माझं जग आहे. मी याच्यावर जिवंत आहे. म्हणजे जगण्याचं कारण आहे हे. माझं भाव विश्व आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हे मंगळसूत्र गळ्यातलं काढणार नाही. त्या आदित्य सरांच्या खोलीत पाणी ठेवायचं आहे. मी आलेच. हा, देवा, काय खेळ म्हणलायस रे माझ्या पोरी बरोबर. भाऊ, कधी भेटणार आहेस यार तू मला? नो वॉट, मला सतत असं वाटतं की तू माझ्या आजूबाजूला आहेस कुठे. आणि यार तू खरंच माझ्या इतक्या जवळ आहेस का? म्हणजे तू आहेस मग. प्रीतम, तू इकडे दे. इकडे दे. थांब ना रे. प्रीतम. थांब तुला. तुला माहितीये का, मी जेव्हा पहिल्यांदा प्रिया मॅडमच्या प्रेमात पडलो ना, सेम अवस्था झाली होती माझी. तुला मी 1000 वेळा सांगितलंय, नॉक करून रूम मध्ये येत जा. तुला काही कळत, तुला मॅनेज नाही येत का रे? ए, मी पण 1000 वेळा नॉक केलं होतं, तू नाही उघडलास दरवाजा. हं? मला वाटलं की तू मीटिंग मध्ये असशील, बिझी असशील. पण आय वॉज राईट. माझा दादा बिझी होता. बरोबर. स्टॉप इट यार. मी असंच अगदी जनरल बोलत होतो. हो, अरे पण तिथे आई तुझ्यासाठी एवढ्या सुंदर आणि क्वालिफाईड मुली बघते. कुठे तुझ्या फोटो मध्ये अडकलाय रे? का अडकलायस? प्रीतम, मी त्या मुलींना नीट ओळखतही नाही यार. तर कसं मी माझं अख्खं आयुष्य त्यांच्यासोबत काढू? अरे मग काय? Whereas he... पारू प्लीज सांग ना याला. कारण नसताना ते मुलींवरनं मला चिडवतोय. प्रीतम सर, तुम्ही कशापायी त्यांना बाकीच्या मुलींवरनं बोलताय? हा, आज तर आदित्य सरांनी त्या अनुष्का मॅडमना मिठी मारली. काय असं प्रिया मॅडम मला म्हणल्या. अरे प्रिया मॅडम, तुला काय? तुम्ही दोघं तू मला काय बोलला? तुम्ही दोघंही आहे ना, निघा इथून, निघा. पारू, हे काय आहे? तू पण याच्यासोबत सामील झालीस? काय पण तू बरी प्रगती केलीस रे एका दिवसात. हा, डायरेक्ट हॉग वगैरे. म्हणजे ब्रो, मी तिला फक्त बाय म्हणालो होतो आणि इट वॉज जस्ट अ साइड हग. तुम्ही काय तर्क लावतायत यार? एक मिनिट पारू, म्हणून तू आज अख्खा दिवस लोकी आणि सॅड होतीस का? नाही, मी कशापायी असेल ना सर. उलट मी लई खुश आहे. हो. प्रीतम सर, गंमत केलीत ना माझी? ऑफकोर्स. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.